पुण्यात मोहल्ला कमिटी बैठकीत दोन पक्षात राडा. बैठकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीत वादावादी. दोन सत्ताधारी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद. एअर इंडियाचा 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांना दणका. वरिष्ठ अधिकाऱ्यांना राजीनामा देण्याचे आदेश. विमान अपघातानंतर काही दिवसातच पार्टी केल्याचा आरोप. पंचायत समितीच्या प्रांगणात दारूच्या बाटल्यांचा खच. वर्ध्याच्या कारंजा पंचायत समितीतील प्रकार. तर शासकीय कार्यालयात दारू रिचवतोय कोण, सवाल उपस्थित. सोसायटीतील फ्लॅटचाही आता सातबारा मिळणार. महसूल विभागाकडून कायद्यात दुरुस्ती करण्याचा विचार सुरू. मंत्री बावनकुळेंची माहिती. वाशिम जिल्ह्यात 2 दिवस मुसळधार पाऊस. मुसळधार पावसामुळे पाणी पातळीत वाढ. मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रश्न मिटला. नागपुरात सरासरी पावसाच्या तुलनेत यंदा कमी पाऊस. या महिन्यात सरासरी पावसाच्या तुलनेत 50% पाऊस. नागपुरात आतापर्यंत 75.6 मिलीमीटर पावसाची नोंद. कोलकाता पुन्हा आदरलं. लॉ कॉलेजमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार. तृणमूलच्या नेत्यासह दोघांना अटक. छत्रपती संभाजीनगरमधील ड्रग्ज प्रकरण. औषधी कंपनीच्या वेस्टेजमधून मेनेड्रॉनची खरंतर तस्करी. तर ड्रग्जची तस्करी करणारी भंगार व्यावसायिकाची आता 8 खाती फ्रीज करण्यात आलेली आहे. शिक्षण अधिकाऱ्यांकडे संस्था चालकांविरोधात तक्रार. परभणीच्या अमन उर्दू शाळेतील प्रकार. सचिवांकडून महिला शिक्षकांनी मानसिक त्रास दिल्याचा आरोप. पुण्यातील प्रसिद्ध भोंदू बाबा विरोधात अखेर गुन्हा दाखल. महिलांची फसवणूक विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल. बावधन पोलिसांनी भोंदू बाबा प्रसाद तामदारला केली अटक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.